नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज आपण DMER मुंबई पदभरती 2025साठी जे की पदाचं नाव औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट या पदासाठी आपण आज प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो 2023च्या या ठिकाणी झालेल्या बघा पेपरामध्ये जे काही या ठिकाणी बघा GKGSचे प्रश्नसंच विचारण्यात आले होते ते या ठिकाणी बघा आपण आज कव्हर करत आहोत। म्हणून काय करा, आजचा जो बघा हा संपूर्ण आपला व्हिडिओ आहे बघा तुम्ही अवश्य शेवटपर्यंत या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राईब बघा या ठिकाणी आताच करून घ्या। बघा वही पेन घ्या आणि हे सर्व काही बघा 20 प्रश्न लिहून काढा। ओके, लिहून काढून सर्व काही पाठांतर मात्र करायला विसरू नका। ओके, तर म्हणतो काय पहिला प्रश्न बघा, ग्रामस्वराज्य ही कल्पना खालीलपैकी कोणी मांडली किंवा मांडले या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला होता। तर बघा जो की ग्रामस्वराज्य ही जी मित्रांनो बघा या ठिकाणी कल्पना होती या ठिकाणी कोणी मांडली होती, तर बघा जे की बघा क्रमांक अ महात्मा गांधी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं। ओके, बघा क्रमांक अ महात्मा गांधी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। पुढे, खालीलपैकी कोणते स्टेरॉइड औषध हे श्वसन नलिकेमार्फत दिले जाते? तर बघा खालीलपैकी कोणते स्टेरॉइड हे जे मित्रांनो बघा औषध आहे बघा हे कोणत्या की बघा हे कोणत्या हे श्वसन नलिकेमार्फत दिले जाते? तर ओके, तर जे की बघा या ठिकाणी प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर बेक्लोमेटासोन काय मित्रांनो बेक्लोमेटासोन जे की बघा क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। बघा या ठिकाणी क्रमांक ब बेक्लोमेटासोन बघा जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढचा काय म्हणतो बघा तिसरा प्रश्न या ठिकाणी, पल्स पोलिओ कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? ओके, पल्स पोलिओ कार्यक्रम जो होता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये या ठिकाणी कोणत्या वर्षी सुरू झाला? तर जो की बघा क्रमांक या ठिकाणी क 1995 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं। ओके, लक्षात असू द्या बघा क्रमांक क या ठिकाणी 1995 आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। चौथा काय म्हणतो, साताराच्या प्रतापसिंह महाराजांनी गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली? ओके, साताराच्या प्रतापसिंह महाराजांनी गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन या ठिकाणी बघा कोणी भूमिका बजावली? तर बघा जे की या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक ड रंगो बापूजी गुप्ते बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा पाचवा, खालीलपैकी कोणता कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हणले जाते? तर बघा क्रमांक या ठिकाणी ब जे की क्रमांक अ समुद्रगुप्त बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, क्रमांक अ समुद्रगुप्त लक्षात असू द्या। पुढे बघा सहावा, तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर बघा मित्रांनो ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याच्या ठिकाणी प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी ब कीचक वध हा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। पुढे, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू केले? ओके, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आले? तर जे की क्रमांक बघा क इंग्लंड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। बघा इंग्लंड या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक क आहे। ओके, बघा यासोबत आणखी एक गोष्ट म्हणजे काय, तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भरतीसाठी आम्ही एक 2000+ प्रश्नांचा आम्ही एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही मित्रांनो हा आपला महाठोकळा अद्याप जर खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्यात आम्ही तुम्हाला हा महाठोकळा अवेलेबल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती करून देऊ। ओके, नंबर काय आहे बघा परत एकदा सांगतो 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे, अवश्य बाय करा। तर या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला GKGS भेटतं बघा GKGS आणि करंट अफेअर्स भेटून जाईल करंट अफेअर्स आणि बघा वर्षामध्ये जेवढे काय या आपल्या वर्षामध्ये जेवढे काय वर्षाचे बघा दिनविशेष असतात बघा दिनविशेष ते देखील या ठिकाणी बघा तुम्हाला भेटून जाईल। ओके, अवश्य बाय करा, कारण बघा या ठिकाणी मित्रांनो TCSची PYQ प्रश्न असतात म्हणून या ठिकाणी बघा अवश्य बाय करा, बाय करून घ्या आणि अभ्यास आता चालू करा। ओके,
तर पुढे 8वा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? तर बघा मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील एक खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी बघा नांगरलेल्या शेताचा पुरावा आपल्याला मिळालेला आहे? तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक ड, जे की कालीबंगन बघा हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, जे की बघा क्रमांक ड कालीबंगन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, हडप्पा संस्कृतीतील या ठिकाणी कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मित्रांनो बघा या ठिकाणी मिळालेला आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, जे की कालीबंगन आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. 9वा, एखाद्या राज्याचे घटनात्मक यंत्रणा मोडकळीस असल्यास संविधान कलम डॅशनुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. ओके, एखाद्या राज्याचे घटनात्मक यंत्रणा मोडकळीस असल्यास संविधान कलम किती मित्रांनो? तर 356 नुसार बघा या ठिकाणी राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतो, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक 356 कलम बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. 10वा, स्वतंत्र, समता, बंधुता ही तत्त्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली? तर स्वतंत्र, समता व बंधुता ही जी मित्रांनो बघा तीनही तत्त्व आहेत बघा ही कोणत्या या ठिकाणी राज्यक्रांतीनं जगाला दिली आहे? तर बघा जे की क्रमांक ब, फ्रेंच राज्यक्रांतीनं बघा स्वतंत्र, समता आणि बंधुता ही बघा 3 तत्त्व या ठिकाणी जगाला दिलेली आहे, जे की लक्षात मध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक ब या ठिकाणी फ्रेंच आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील. 11वा काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमी बदल नमूद केले आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये या ठिकाणी जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बदल नमूद केलेलं आहे? तर बघा जे की क्रमांक अ 21व्या बघा मित्रांनो अनुच्छेदामध्ये मानवाच्या जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचं बघा मित्रांनो हमी बदल नमूद केलं आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक बघा अ 21 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर राहील. पुढे, वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात? तर मित्रांनो बघा या ठिकाणी वनस्पती कोणत्या क्रियेने या ठिकाणी मातीमधील जे क्षारयुक्त पाणी असतं ते या ठिकाणी शोषून घेत असतात? तर बघा जे की क्रमांक बघा ब, रसाकर्षण बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार. बघा जे की क्रमांक ब, रसाकर्षण तुम्हा सर्वांना या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे 13वा, पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर बघा मित्रांनो या ठिकाणी पृथ्वी व ताऱ्यामधील अंतर या ठिकाणी मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? तर जे की क्रमांक प्रकाश वर्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल, जे की लक्षात मध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, प्रकाश वर्ष. 14वा, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? तर बघा ज्या सॉफ्टवेअरद्वारे बघा या ठिकाणी वेबसाईटमध्ये प्रवेश करून या ठिकाणी माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? तर जे की क्रमांक ड, ब्राउझर त्यास म्हणतात. बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक या ठिकाणी ड आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे 15वा काय म्हणतो, न्यूज टेलर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर न्यूज टेलर हा जो मित्रांनो बघा प्रकाशित करण्यासाठी या ठिकाणी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर जे की क्रमांक बघा DTP बघा हा मित्रांनो न्यूज टेलर प्रकाशित करण्यासाठी वापरला जाणारा प्रोग्राम आहे, जे की तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्रमांक अ आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. 16वा, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारचे मृदा आढळते? तर बघा मित्रांनो काश्मीर खोऱ्यामध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारचे मृदा आढळते? तर जे की क्रमांक ब, पीठ बघा मित्रांनो पीठाच्या प्रकारचे मित्रांनो काश्मीर या खोऱ्यामध्ये मृदा आढळते, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे काय म्हणतो बघा, दादर नगर हवेली हा संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो डॅश या 2 राज्यांनी वेढलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तर दादर नगर हवेली हा बघा संघराज्य जो प्रदेश आहे मित्रांनो या ठिकाणी प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो डॅश या 2 राज्यांनी वेढलेला आहे. बघा मित्रांनो वेळ या ठिकाणी चुकीनं बोलले ढ आहे या ठिकाणी वेढलेला आहे. तर बघा जे की क्रमांक बघा क, महाराष्ट्र व गुजरात मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा दादर नगर हवेली हा एक संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यांनी मित्रांनो वेढलेला आहे, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. 18वा, हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हॉर्नबिल हा जो बघा मित्रांनो उत्सव आहे बघा हा या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?
तर जसं की बघा क्रमांक ड नागालँड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. 19वा काय म्हणतो, बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? तर बघा मित्रांनो, बिस्मिल्ला खान हे या ठिकाणी कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध या ठिकाणी वादक आहेत? तर बघा जे की क्रमांक शहनाई तुम्हा सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं. बघा जे की शहनाई बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं आहे. क्रमांक 20वा स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये येतो? तर बघा मित्रांनो, हा जो शेवटचा प्रश्न आहे बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी शेवटच्या प्रश्नाचा आन्सर जे काही असेल तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडलाच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीसोबत अवश्य आपला हा व्हिडिओ जो आहे तुम्ही अवश्य संपूर्ण बघला म्हणून या ठिकाणी शेअर करा. आणि बघा अद्याप तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि वरचा जर तुम्ही महाठोकळा या ठिकाणी अद्याप खरेदी केला नसेल अवश्य 74 14 93 93 07 या नंबरवर संपर्क साधून बघा अवश्य हा महाठोकळा तुम्ही खरेदी करा. आणि तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन अपडेट आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.